आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आजचा दिवस किती मोठा, म्हणजे ज्या दिवसाची तुम्ही सगळे वाट पाहत होता तो आज दिवस उगवला असं म्हणावं? 100% महाराष्ट्राच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस आहे। कारण आज आम्ही आमच्या विधिमंडळ गटाच्या वतीने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, आमचा गटनेता हा निवडण्याची प्रोसिजर आम्ही पूर्ण करतो। आणि 2014 ते 2019 माननीय देवेंद्रजींनी एक अत्यंत कार्यक्षम अशा पद्धतीचा मुख्यमंत्रीपदाचा कारभार त्या ठिकाणी त्यांनी केला होता। आणि आज आम्ही त्यांची निवड या ठिकाणी करतो आणि उद्या माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत शपथविधीचा सोहळा सुद्धा पार पडतो। ठिकठिकाणी बॅनर लागले, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून संध्याकाळनंतर देवेंद्र पर्वाला सुरुवात होईल आणि महाराष्ट्र पूर्ण बदलून जाईल असं आहे। देवेंद्र पर्व 2014 ते 2019 होतच आणि 2.5 वर्ष जरी विश्वासघाताने महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासघाताने आणलेलं सरकार उद्धव ठाकरेंचं होतं, तेव्हा सुद्धा विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्रजीच होते आणि ते सुद्धा देवेंद्र पर्वच होतं। नंतर ते उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सुरू केलेल्या प्रोजेक्ट्सला पूर्ण करण्याचं काम 2.5 वर्षातल्या आमच्या महायुतीच्या सरकारने केलं। आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्र अधिक वेगाने विकसित करण्याचं काम, महाराष्ट्राचा समतोल विकास आणि सर्व समाज गटांचा विकास करण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली होईल। हा सगळ्या भारतीय जनता पार्टीला नाही, 13 कोटी जनतेला विश्वास। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा तुम्हाला। एकीकडे ही या सगळ्या घडामोडी घडतात, दुसरीकडे संजय राऊत वारंवार म्हणतात की अजितदादा पवार दिल्लीत गेलेत, तोडफोडीच्या तयारीत आहे। अरे कुठे शुभप्रसंगी या माणसाचं नाव घेत आहे? काहीतरी काय आपलं जे कंपाऊंडरकडनं सुद्धा औषधं घेत नाहीत अशी त्यांची बौद्धिक अवस्था आहे। त्यांच्याविषयी आता त्यांची नावं कुठे चांगल्या प्रसंगी घेत आहेत? त्यांना एखाद्या चांगल्या सायकॅट्रिकची गरज आहे। नक्कीच आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।